ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः. जय जय रघुवीर समर्थ. मागील आठवड्यात आपण समास 9वा मृत्युनिरूपण नाम याचे श्रवण केले. मनुष्य ज्याप्रमाणे जीर्ण झालेली वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो, तसा जीवात्मा जुने शरीर टाकून नवे धारण करत असतो. मृत्यूसमयी मनात जो विचार प्रबळ असतो, तशी गती जीवात्म्याला मिळते. मृत्यू केव्हा येईल ही कोणालाच माहीत नसल्याने माणसाला सर्व काळ मृत्यूसमयाची जाणीव ठेवून वागावे लागते. मृत्यूची जाणीव व त्याचे सामर्थ्य समजून घेतले तर आपले आयुष्य किती क्षणभंगुर आहे याची दासाला कल्पना येते व तो उपासनेपासून ढळत नाही. आता चालू आठवड्यात सुगुण परीक्षा या दशकातील शेवटचा समास वैराग्य निरूपण नाम हा सुरू झाला असून समर्थांनी या समासात काय विशद केले आहे त्याचे श्रवण आता आपण करूयात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 3 सुगुण परीक्षा समास 10वा वैराग्य निरूपण नाम. श्रीराम समर्थ. संसार म्हणजे महापूर माझी जळचरे अपार डंकू धावती विखार काळ सर्प. श्री समर्थ म्हणतात की संसार म्हणजे महापूर आहे, त्यात असंख्य जलचर प्राणी आहेत. संसाराच्या महापुरात पडलेल्या जीवांना विषारी काळसर्प दंश करण्यासाठी धावत येत असतात. आशा ममता देही बेडी सुसरी करिता ती तडातोडी नेहून दुःखाची साकडी माझी घालती. समर्थ म्हणतात की आशा आणि ममता या बेड्या सूक्ष्म देहाला बांधून ठेवतात. जलामधील सुसरी म्हणजे विषय शरीरातील लचके तोडून दुःखाच्या कपारीत घालतात. अहंकार नरके उडविले नेहुनी पाताळी बुडविले तेथून या सोडविले नवचे प्राणी. समर्थ म्हणतात की मग अहंकारूपी मगर जीवाला पाताळात उंच नेहून बुडवते, तेथून जीवाला सुटणे शक्य होत नाही. काम मगर मिठी सुटेना तिरस्कर लागेला तुटेना मदमत्सर ओहटेना भुली पडली. समर्थ म्हणतात की कामवासनेची मगर मिठी सुटत नाही, तिरस्कार मनात उत्पन्न होतो तो सुटत नाही, मदमत्सर हे विकार कमी होत नाहीत. अशा प्रकारे माणूस मोहित होतो. वासना धामिनी पडली गळा घालून वेटाळे व मी गरळा जिव्हा लाळे वेळोवेळा भयानक. समर्थ म्हणतात की वासनारूपी धामी जेव्हा गळ्यात पडते ती गळ्याभोवती वेटाळे घालून विष ओकत असते आणि वारंवार भयंकर जीभ काढून छळत राहते, म्हणजे वासनेच्या विळख्यात जीव जखडला जातो. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन मने माझे माझे बुडताही न सोडे फुंजे कुळाभिमाने. समर्थ म्हणतात की डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन जीव सतत माझे माझे म्हणत राहतो. बुडायची पाळी आली तरी कुळाभिमाने फुगतो आणि ओझे ते काय उतरायला तयार होत नाही. पडिले भ्रांतीचे अंधारे नागविले अभिमान चोरे आले अहंतेचे कावेरे भूत बाधा. समर्थ म्हणतात की भ्रांतीचा अंधार पडतो, त्यात अभिमान रूपी चोर सर्वस्व हरण करतो, म्हणजे अज्ञानामुळे विपरीत ज्ञान अर्थात देहबुद्धी उत्पन्न होते. त्यामुळे अहंकार उत्पन्न होतो आणि तो भूतबाधेप्रमाणे माणसाला झपाटून टाकतो. बहुतेक आवर्ती पडले प्राणी वाहतच गेले जेही भगवंतास बोधा येईल भावार्थ बळे. समर्थ म्हणतात की बहुतेक जन्ममरणाच्या भोवऱ्यात पडून वाहतच जातात, पण काही माणसे परमार्थाच्या बळावर भगवंताचा धावा करतात. देव आपण घालून उडी तयास नेणे पैलथडी एरते अभाविके बापुडी वाहतच गेली. समर्थ म्हणतात की अशा लोकांना देव स्वतः धाव घेऊन उडी घालून वाचवतो आणि पैलतीरावर नेऊन सोडतो. बाकी जे श्रद्धाहीन लोक असतात ते बिचारे त्या महापुरात वाहत जातात. भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखून भुलला संकटी पावे भाविकाला रक्षी तसे.
समर्थ म्हणतात की भगवंत हा प्रेमाचा आणि किंवा भावाचा भुकेला असतो. भाविक भक्ताचा भावार्थ पाहून तो भुलतो आणि संकटात धाव घेऊन तो भक्ताचे रक्षण करतो. जयास भगवंत आवडे तयाची देवाची साकडे, संसार दुःख सकळ उडे निज दासाचे. समर्थ म्हणतात की ज्याला भगवंत मनापासून आवडतो त्याच्या संकटाचे ओझे भगवंतावर पडते. त्यामुळे भगवंत आपल्या अंतरंग भक्ताचे संसार दुःख सगळे नाहीसे करतो. जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे, धन्यतेची दैवाचे भाविक जन. समर्थ म्हणतात की जे ईश्वराला सर्वस्वी शरण जातात त्यांना स्वरूप अनुभवामुळे मिळणारा आनंद परमानंद होतो. असे भाविक जन खरोखरच अत्यंत धन्य होतं. जैसा भाव जयापासी तैसा देव तयासी, जाणो भाव अंतरसाक्षी प्राणी मात्राचा. समर्थ म्हणतात की ज्याचा जसा भाव असतो तसा देव त्यांच्याशी वागतो. कारण प्राणीमात्राच्या अंतर्यामीच भगवान असल्यामुळे त्याच्या हृदयातील भाव तो अचूक जाणतो. जरी भाव असिला माईक तरी देव होई महाठक, नवलतयाचे कौतुक जैशाच तैसा. समंत म्हणतात की भाव जरी दिखवा असेल तर देवही महाटक होतो. देवाचे हे विशेष कौतुक आहे की तो जशास तसा वागतो. जैसे जह्याचे भजन तैसेचे दे समाधान, भाव होता किंचित न्यून्य आपणही दुरावे. समर्थ म्हणतात की जशी ज्याची उपासना असेल तसे देव त्याला समाधान देतो. भावात जरी जरी उणीव असेल तरी देव दुरावतो. दर्पणी प्रतिबिंब दिसे जैस्याच तैसे भासे, तयाचे सूत्र असे आपणाच पासी. समर्थ म्हणतात की आरशात आपले प्रतिबिंब दिसते, ते बघणारा जसा असेल तसे हुबेहूब दिसते. प्रतिबिंब कसा असावे याचे मर्म आपल्यापाशीच असते. जैसे आपण करावे तैसेचे तेने व्हावे, जरी डोळे पसरून पहावे तेही टवकारे. समर्थ म्हणतात की आपण जशी हालचाल करू तशीच ते प्रतिबिंब करते. आपण जर डोळे वाटारून पाहू लागलो तर प्रतिबिंबही डोळे वाटारून आपल्याकडे पाहते. भ्रुकुटीसी घातली मिठी पाहता क्रोधे तीही उठी, आपण हास्यकरिता पोटी तेही आनंदे. समर्थ म्हणतात की आपण जर रागाने कपाळाला आट्या घालून भुवया चढून पाहू लागले तर तेही क्रोधाने आपल्याकडे पाहू लागते. आपण जर हसून राहिले तर तेही पोटी आनंदलेले दिसते. जैसा भाव प्रतिबिंबला तैसाच देव झाला, जो जैसा भजे त्याला तैसाच ओळे. समर्थ म्हणतात की ज्याचा जसा भाव असतो त्या भावाचे प्रतिबिंब असे त्या देवाचे स्वरूप होते. जो त्याला जसा भजतो त्याप्रमाणे तो तसा प्रसन्न होतो. भावे परमार्थाची या वाटा वाहती भक्तीची या पेठा, भरला मोक्षाचा चोहोटा सज्जन संगे. समर्थ म्हणतात की भावामुळेच परमार्थाच्या वाटा भक्तीच्या बाजारपेठापर्यंत येऊन पोचतात. तेथे संत सज्जनाच्या संगतीत मोक्षाच्या चव्हाटावर बाजार भरलेला असतो. भावे भजनीचे लागिले ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ बळे उद्धरले पूर्वज तेही. समर्थ म्हणतात की खऱ्या भक्तिभावाने जे भगवत भजन करतात ते भगवंताशी एकरूप होऊन पावन होतात. त्यांनी भगवार्थाच्या बळावर आपल्या पूर्वजांचाही उद्धार केलेला असतो. आपण सोये तरले जनासाही उपयोगा आले, कीर्तिश्रवणे झाले अभक्त भावार्थी. समर्थ म्हणतात की असे भक्त स्वतःही तरतात आणि लोकांच्याही उपयोगी पडतात. त्यांच्या तोंडून भगवंताची कीर्ती श्रवण करून जे अभक्त असतात तेही भावार्थी बनतात. धन्यतयाची जननी जे लागले हरी भजनी, तेहीच एक जन्मजनी सार्थक केला. समर्थ म्हणतात की जे हरिभजनी लागतात देवाची भक्ती करू लागतात त्यांची जननी धन्य समजावी. त्यांनी जगात जन्म घेऊन आपला जन्म सार्थकी लावलेला असतो. तयाची वर्णू काय थोरी जयास भगवंत कैवारी, कासे लावू तरी पार दुःखाचा. ज्याचा कैवार प्रत्यक्ष भगवंत घेतो व स्वतः आपल्या
कासेला लावून दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो, त्याची थोरणी बरी काय वर्णावी. बहुता जन्माचे शेवटी, जेणे चुके अटाटी, तो हा नरदेव भेटी करी भगवंताची. समर्थ म्हणतात की अनेक जन्माच्या शेवटी ह्या नरदेहाची प्राप्ती होते. त्या योगे सर्व याता चुकते. एवढेच नव्हे तर देहातच भगवत दर्शन होऊ शकते. म्हणून धन्य ते भाविक जन, जेही जोडिले हरी निदान, अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले. म्हणून ज्यांनी हरिरूपी संपत्ती जोडली आहे ते भाविक जन धन्य आहेत असे समर्थ म्हणतात. त्यांच्या अनंत जन्मांतरीचे पुण्य फळास आले असे समजावे. आयुष्य हेची रत्नपेटी, महाजी भजनरत्ने गोमटी, ईश्वरय अर्पुण्या लोटी, आनंदाची करावी. समर्थ म्हणतात की माणसाचे आयुष्य हे ज्यात सुंदर अशी भजनरत्ने भरलेली आहेत अशी रत्नपेटीच आहेत. यातील भजनरूपी रत्ने ईश्वरास अर्पण करून मानवाने आनंदाची लयलूट करावी. हरिभक्ते वैभवे कनिष्ठ, प्रीतो ब्रह्मादिका वरिष्ठ, सदा सर्वदा संतुष्ट, नैराश्य बोधे. समर्थ म्हणतात की हरिभक्त हा लौकिक वैभवाच्या दृष्टीने कनिष्ठ असला तरी तो ब्रह्मादी देवापेक्षा वरिष्ठ समजावा, कारण तो दुर्लभ अशा अनासक्तीने सदा सर्वदा संतुष्ट असतो. धरून ईश्वराची कास, केली संसाराची निरायश, तया भाविका जगदीश सबाह्य संभाळी. समर्थ म्हणतात की जो संसारातील कुणाचीही आणि कशाचीही आशा न बाळगता केवळ ईश्वरावर विसंबून त्यास सर्व भावे शरण जातो, त्या भाविकास जगदीश आत आणि बाहेर संभाळ करतो. जया संसाराचे दुःख, विवेके वाटे परम दुःख, संसार सुखाचे ने पडत मुख, लोदोन पडती. समर्थ म्हणतात की ज्याला संसारातील दुःखी विवेकाच्या योगे परम सुखच वाटते ते पडत मूर्ख असतात, मात्र संसार सुखाच्या आशेने संसारातच आसक्त होतात. जयाचा ईश्वरी जिव्हाळा, ते भोगती स्वानंद सोहळा, जयाचा जना वेगळा, ठेवा अक्षे. समर्थ म्हणतात की ज्यांना ईश्वराविषयी अत्यंतिक प्रेम असते ते भक्त स्वानंद सोहळा भोगतात. त्यांच्या आनंदाचा ठेवा अक्षय असतो, पण तो सामान्य जनाच्या आनंदापेक्षा वेगळा असतो. ते अक्षय सुखे सुखाविले, संसार दुःखे विसरले, विषयरंगी ओरंगले, श्रीरंग रंगी. समर्थ म्हणतात की ते अक्षय सुखाने सुखावून संसार दुःखे विसरून जातात. ते निरीच्छ होतात आणि श्री भगवंताच्या प्रेमात रंगून जातात. तयास फावली नरदेह पेटी, केली ईश्वराची साठी, एरे अभाविके करंटी, नरदेह गेला. समर्थ म्हणतात की ज्यांनी देहबुद्धी देऊन ईश्वर मिळवण्याची अदलाबदलाई केली त्यांनी या नरदेहाचे सार्थक केले. ही नरदेहरूपी रत्नपेटी त्यांनाच लाभली असे म्हणावे लागेल. इतर अभाविक मात्र आपला मनुष्यदेह वाया घालवतात. अवचटे निधान जोडले, ते कवडीच्या बदले नेले, तैसे आयुष्य निघून गेले अभाविकांचे. समर्थ म्हणतात की अकस्मात एखाद्यास रत्न सापडले असता त्याने ते कवडीच्या बदल्यात घालवावे, तसे अश्रद्ध लोकाचे आयुष्य कवडी मोलाने निघून जाते. बहुत तपाचा साठा, तिने लादला परीस गोटा, परी तो ठाईचा करंटा भोगूच नये. समर्थ म्हणतात की एखाद्याने खूप तप करावे आणि त्याचे फळ म्हणून त्याला परीस मिळावा, पण मुळातच तो अत्यंत अभागी असल्याने त्याचा उपभोग कसा घ्यावा हे त्याला कळत नाही. तैसा संसारास आला, मायाजाळी गुंडाळला, अंती एकालाच गेला हात झाडूनी. समर्थ म्हणतात की त्याप्रमाणे जो या संसारात मनुष्य म्हणून जन्मूनही मायेच्या पाशात गुंडाळा जातो आणि अखेर हात झाडून सर्व काही येथे सोडून एकटाच निघून जातो. या नरदेहाची संगती, बहुत पावले उत्तम गती, एके बापुडे याता याती वरपडी झाली. समर्थ म्हणतात की या नरदेहाच्या योगे अनेकांनी उत्तम गतीची प्राप्ती करून घेतली, पण काही बिचारे यातायातीत गुंतले आणि दुःखी झाले. या नरदेहाच्यानी लागे वेगे, सार्थक करावे संत संगे, नीच योनी दुःख मागे बहुत भोगिले.
समर्थ म्हणतात की या उत्तम नरदेहाचे संत समागम करून शक्य तितक्या लवकर सार्थक करावे. मागे अनेक नीचुनीत आपण खूप भोगलेले आहे याचे स्मरण ठेवावे. कोणी समल येईल कैसा याचा न कळेल भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडून जाती. समर्थ म्हणतात की केव्हा कशी वेळ येईल याचा भरवसा नसतो, आपण जे जाणू शकत नाही. पक्षी जसे रात्री एखाद्या वृक्षावर जमतात व प्रातःकाळ होताच दाही दिशांना उडून जातात, त्याप्रमाणे मानवी जीवनही आहे. तैसे वैभव हे सकळ, कोण जाणे तैसी वेळ, पुत्र कळाद्री सकळ बिघडून जाती. समर्थ म्हणतात की तसेच हे वैभवादी जाणावे. केव्हा कशी वेळ येईल हे कोणी सांगू शकत नाही. वाईट वेळ आली तर बायको मुले वगैरे सर्व सोडून जातात आणि एखाद्या वेळी नष्टही होतात. पाहिली घडे नव्हे आपुली, वैसा तरी निघून गेली, देह पडिलाच ठेवली आहे नीच योनी. समर्थ म्हणतात की जो क्षण येताना आपण पाहतो तो लगेच आपल्या हातून निसटून जातो. अशा प्रकारे बघता बघता आयुष्य निघून जाते आणि हा स्थूल देह पडला की नीच योनी प्राप्त होते. श्वान शुक्रादिक नीच याती, भोगणे घडे व्युत्पत्ती, तेथ काही उत्तम गती पावेजेत नाही. समर्थ म्हणतात की कुत्रा, डुक्कर इत्यादी नीच योनीत जन्म होतो आणि दुःख भोगावे लागते. त्या योनीत गेल्यावर उत्तम गती मिळणे अशक्यच असते. मागा गर्भवासी आटाटी, भोगिता जालासी रे हिंपुटी, तेथून या थोरा कष्टी सुटलासी दैवे. समर्थ म्हणतात की मागे गर्भवासात यातना भोगताना जीव कष्टी झालेला असतो, त्यातून सुदैवाने अत्यंत कष्टाने एकदाची सुटका होते. दुःख भोगले आपल्या जीवे, ते कैसी होती सर्वे, तेची पुढे ऐकले जावे लागेल बापा. समर्थ म्हणतात की गर्भवासात जेव्हा जीव दुःखी भोगतो तेव्हा कुणी मदतीला येऊ शकत नाही. तसेच पुढे आयुष्याच्या शेवटीही जीवाला एकटे जावावे लागते. कैसी माता कैसी पिता, कैसी बहीण कैसा भ्राता, कैसे हृदय कैसी वनिता, पुत्र कळत्राधिक. समर्थ म्हणतात की कुठली आई, कुठला बाप, कुठली बहीण, कुठला भाऊ, कुठले मित्र, कुठली बायको, कुठली मुले बाळे किंवा कुठले नातेवाईक कुणी शेवटी कामास येत नाही. हे तू जाण मावेची, अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची सांगा ते नव्हेची. समर्थ म्हणतात की हे सर्व माईक आहे, तू जाणून घे. सगळी त्यांच्या सुखाच्या आशेने तुझ्या भोवती गोळा झालेली आहेत. ही तुझ्या सुखादुःखात तुला साथ देऊ शकत नाही. कैसा प्रपंच कैसा कुळ, कासाया होतो व्याकुळ, धनकन लक्ष्मी सकळ जाई जणे. समर्थ म्हणतात की कसला प्रपंच आणि कसले कुळ, त्यासाठी कसला व्याकुळ होतोस. धनधान्य ऐश्वर्य आदी सर्व अशाश्वत आहे. कैसे घर कैसा संसार, कासया करती जोजार, जन्मवरी वाहून भार सेकी जाडून जासी. समर्थ म्हणतात की कसले घर कसला संसार, उगीच कशाला यतास करतोस. जन्मभर त्याचे ओझे वाहून अखेर ते सर्व सोडून जावे लागते. कैचे तारुण्य कैचे वैभव, कैचे सोहळे हावभाव, ते सकळही जाण माव माईक माया. समर्थ म्हणतात की कसले तारुण्य कसले वैभव कसले सोहळे कसले हावभाव हे सर्व माईक आहे आणि भुलून मायेच्या पाशात अडकवणारे आहेत, हे तू जाणून घे. एच शनी मरून जासी, तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी मनोनिया. समर्थ म्हणतात की याच क्षणी मरून गेलास तर रघुनाथाला अंतरलास असे समज, कारण देह संसार यांना तू माझे माझे म्हणतोस म्हणून मी तुला सांगत आहे. तुवा भोगल्या पुनरावर्ती, ऐसी माय बाप किती, श्रीकन्या पुत्र होती लक्षान लक्ष. समर्थ म्हणतात की तू आत्तापर्यंत किती जन्म घेतलेस, त्यावेळी असे आईवडील वगैरे किती झाले. स्त्री पुत्र कन्या वगैरेची गणती करू लागल्यास लक्षावधी संख्या भरेल. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तू आपुली मानली, कैसे पडत मूर्खा. समर्थ म्हणतात की पूर्वकर्माच्या ऋणाबंधाने सर्व एका स्थळी जमतात, एका स्थळी जन्म घेतात, ती तू आपली कशी मानतोस रे पडत मूर्खा.
तुझे तुझ नव्हे शरीर, ते इतराचा कोण विचार, आता एक भगवंत साचार, धरी भावार्थ बळे. समर्थ म्हणतात की तुझे म्हणून तुझे तुला वाटणारे हे शरीरही तुझे नाही, तर इतराचा कसला विचार करायचा. आता खरोखर मनपूर्वक एका भगवंताच्या भावार्थाच्या बळाने एका भगवंतालाच भावार्थाच्या बळाने घट्ट धरून ठेव. गेला दुर्भरा कारणे, नाना निचाची सेवा करणे, नाना स्तुती आणि स्तवणे, मर्यादा धरावी. समर्थ म्हणतात की आपल्या कधी न भरणाऱ्या पोटासाठी आपल्याला अनेक नीच लोकांची सेवा करावी लागते. त्यांची स्तुतिस्तोत्रे गाऊन त्यांच्या पुढे मर्यादाने वागावे लागते. जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागो त्यासी, माझीने घातले जन्मासी, त्या कैसी विसरावे. समर्थ म्हणतात की जो पोटाला अन्न देतो त्याच्या सेवेत मानवी शरीर विकावे लागते, पण ज्याने हा दुर्लभ मनुष्य देह दिला त्याला कसे काय विसरावे. अहर्निशी ज्या भगवंता, सकळ जीवासी लागली चिंता, मेघवरुषु जयाची सत्ता, सिंधू मर्यादा धरी. समर्थ म्हणतात की ज्या भगवंताला रात्रंदिवस सर्व जीवाची चिंता लागलेली असते, ज्याच्या सत्तेने मेघ जलवृष्टी करतात आणि समुद्र आपली मर्यादा सांभाळतो. भूमी धरली धराधरे, प्रगट होई दिन करे, ऐसी सृष्टी सत्ता मात्रे, चालवी जोका. ऐसा कृपाळू देवादुदेव, निनेवे जयाचे लागव, जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे. समर्थ म्हणतात की शेष पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण करतो, सूर्य उदयास येतो, असा आपल्या सत्ता मात्रे करून जो सर्व सृष्टी चालवतो, असा परमेश्वर अत्यंत कृपाळू आहे. त्याची लीला जाणता येत नाही. कृपाळूपणे तोच सर्व जीवाचा सांभाळ करत असो. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सांडून धरिती विषय काम, ते प्राणी दुरावे अद्वम, केले पावती. समर्थ म्हणतात की अशा सर्वांच्या अंतर्यामी आत्मरूपाने असलेल्या श्रीरामाला सोडून जे प्राणी विषयाची इच्छा करतात ते अत्यंत अधम दुरात्मे स्वतःच्या केलेल्या कर्माची फळेच भोगत असतात. रामेविन जे जे आस, तितकी जाणावी निराश, माझे माझे सावकाश शिनच उरे. समर्थ म्हणतात की रामाशिवाय जी जी इच्छा करावी ती निरर्थकच आहे. माझे माझे करता शेवटी कष्टच उरतात. जायचं वाटे शीन व्हावा, तेने विषय चिंतित जावा, विषय न मिळता जीवा तगबग सुटे. समर्थ म्हणतात की ज्याला कष्टच व्हावे असे वाटत असेल त्याने सतत विषयाचे चिंतन करावे. विषयाची प्राप्ती झाली नाही की जीवाची अगदी तगमग होते. सांडूनी राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्याचे कैसे समाधान लोलंग तासी. समर्थ म्हणतात की आनंदघन म्हणजे मूर्तिमंत आनंदच आहे. अशा रामाचे चिंतन करावयाचे सोडून जो मनात सतत विषयाचे चिंतन करतो त्या विषयासक्त माणसाला समाधान कसे प्राप्त होणार. जयास वाटे सुखचे असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकाळी त्याजावे, दुःख मुळ जे. समर्थ म्हणतात की ज्याला आपल्याला सदैव सुखच लाभावे असे वाटत असेल त्याने रघुनाथ भजनी लागावे आणि जे दुःखाचे मूळ आहे अशा सर्व स्वजनाचा त्याग करावा. जेते वासना झोंबून पडे, तेनेची अपाये दुःख जडे, म्हणून विषय वासना मोडे, तो एक दुःखी. समर्थ म्हणतात की ज्या वस्तू अथवा व्यक्तीच्या ठिकाणी वासना अगदी तुटून पडतात तेथे जीवाला अपाय होतो व दुःख प्राप्त होते. म्हणून ज्याची विषय वासना नाहीशी होते तोच मनुष्य सुखी होतो. विषयजनीचं जेथे सुख तेथेचे होते परम दुःख, पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. समर्थ म्हणतात की विषयापासून जे जे सुख मिळाले अशी इच्छा माणूस करतो तेच त्याच्या परम दुःखास कारणीभूत होते. पहिल्याने ते गोड वाटते पण परिणामी शोकादायक असा ठरतो. गळगिळता सुख वाटे, उडून घेता घसा फाटे, मागा ते बापुडे मुग आपटे, चारा घेऊन पळता. समर्थ म्हणतात की माशाला गळ गिळताना त्याला लावलेल्या आमिषाच्या लोभामुळे प्रथम सुख वाटते, नंतर गळ जेव्हा ओढून घेतला जातो तेव्हा त्याचा घसा फाटून मृत्यू ओढावतो. किंवा
किंवा हरिण हिरवा चारा तोंडात घेऊन पळत असता बिचारे दगडावर आपटते व तोंड फोडून घेते. तैसी विषय शिकाची गोडी, गोडी वाटे परी ते कुडी, म्हणून या आवडी गुणाते धरावी. समर्थ म्हणतात की त्याचप्रमाणे विषय सुखाची आहे. पहिल्याने ते गोड वाटते, पण अंती ते वाईट परिणाम करणारे ठरते. म्हणून रघुनाथ भजनाचीच आवड धरावी. ऐकुनी बोले भाविक, कैसिने घडेजी सार्थक, सांगा स्वामी यमलोक चुके जेणे. समर्थांनी केलेला हा उपदेश ऐकून भाविक त्यांना विनंती करू लागले की स्वामी, या नरदेहाचे सार्थक कशाने होईल व यमलोकापासून सुटका कशी होईल, आपण कृपा करून सांगावे. देवाशी वास्तव खोटे, तो मज कैसेची भेटे, दुःखमुळ संसार तोटे, कोणे परी स्वामी. देव कुठे राहतो, मला तो कसा भेटेल, दुःखमूळ असा हा संसार काय केल्याने नष्ट होईल स्वामी, मला सर्व सांगा. धडपुडी भगवत प्राप्ती, होऊन चुके अधोगती, ऐसा उपाय कृपामर्ती, मज दिनास करावा. प्रत्यक्ष भगवत प्राप्ती होऊन अधोगती चुकेल असा उपाय कृपामूर्ती मला सांगावा. वक्ता म्हणे एक भावे, भगवत भजन करावे, तिने होईल स्वभावे समाधान. तेव्हा वक्त्याने उत्तर दिले की एकनिष्ठ भावाने भगवन भजन करावे, म्हणजे त्या योगे अगदी सहज समाधान प्राप्त होईल. कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे हे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोप पावे. तेव्हा श्रोता विचारतो की भगवत भजन कसे करावे, मन कुठे एकाग्र करावे, भगवत भजनाचे लक्षण काय, हे सर्व मला आपण समजावून सांगावे. ऐसा म्लान वदने बोले, धरले सुदृढ पाऊले, कंठसदनीत गळाले, अश्रुपात दुःखे. असे म्लान वदनाने म्हणून श्रोत्यांनी वक्त्याची पावले सुदृढपणे धरली. त्यांचा कंठ सद्गदित होऊन दुःखाने डोळ्यातून अश्रू गळू लागले. देखून शिष्याची अनन्यता, भावे ओळला सद्गुरु दाता, स्वानंद तुंबळेल आता पुढील समासी. समर्थ म्हणतात की ही शिष्याची अनन्यता पाहून, त्यांचा एकनिष्ठ भाव पाहून सद्गुरू प्रसन्न झाले आणि ज्ञान देण्यास उत्सुक झाले. आता पुढील समस्यात या गुरु शिष्याचा संवाद उचंबळून येईल. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, वैराग्य निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु.